वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अगदी साधं सिंपल असं जेवण, भाजी भाकरी सोबत कांदा आणि एक चटणी. ही चटणी ना खूप स्पेशल अशी आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवली आहे, पण उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी ना अतिशय परफेक्ट आहे आणि बनवायला खूपच सोपी अशी आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली ही चटणी खायला ना खरंच खूप भारी अशी लागते. आपण खोबऱ्याची चटणी बनवतो ना, सेम तीच चटणी आहे. फक्त त्यामध्ये अर्धी कैरी जी आहे ना, ती किसून टाकलेली आहे. म्हणून या चटणीला ना थोडीशी आंबट अशी टेस्ट आलेली आहे आणि कैरीचा जो चटकदारपणा असतो ना, तो यामध्ये आलेला आहे आणि भाकरीसोबत आणि कांद्यासोबत ना ही चटणी एवढी भन्नाट लागत आहे, की विचारू नका. तुम्ही जर एकदा ही साधी सिंपल चटणी बनवून खाल्ली ना, तर खरंच तुम्ही बाकीचे पदार्थ खायला विसरून जाल. एवढी ही चटणी छान मस्त अशी खमंग होते. तर साधी सिंपल ही खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. खूप जास्त तामझाम काही केलेलं नाही आणि ही जी सोबत आहे ना, ती मेथीची भाजी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलं आहे, सोबत थोडी कोथिंबीर, मिरची, मीठ आणि लसूण घेतलं आहे. एवढंच आपल्याला या चटणीमध्ये घालायचं आहे आणि एक कैरी जी आहे ना, तिची साल काढून घेत आहे. साल काढलेली ही कैरी आपल्याला मस्त अशी किसून घ्यायची आहे. सध्या कैऱ्या ज्या आहेत ना, ती पिकायला लागलेल्या आहेत, म्हणून ही कैरी हलकीशी पिकायला लागली आहे. पण आपल्याला अगदी थोडीशी कैरी यामध्ये घालायची आहे, खूप जास्त कैरी घालायची नाही. तर साधारणपणे 2 चमचे किस होईल एवढीच कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. जास्त आंबट करायचं नाही. तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबटही करू शकता. पण मला जेव्हा कैरीचा वास आला तेव्हा असं वाटलं की ही कैरी जरा जास्त आंबट आहे, म्हणून मी यामध्ये फक्त 2च चमचे किसून घेत आहे. 2 चमचेच किस आपल्याला या चटणीसाठी वापरायचा आहे. तर या ठिकाणी 2 चमचे किस जो आहे ना, तो तयार आहे कैरीचा. तो सर्वात सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे काही साहित्य चटणीसाठी बनवून ठेवलेलं आहे ना, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मिरची जर खूपच तिखट असेल तर मिरची कमी वापरायची आहे. मिरची जर जास्त तिखट नसेल तर मग मिरची थोडीशी वापरली तरीही चालेल. ही मिरची खूप जास्त तिखट अशी आहे, म्हणून मी अगदी थोडीशी मिरची वापरली आहे. शक्यतो हिरवीच मिरची वापरायची आहे आणि या चटणीला टेस्ट जी आहे ती खूप छान येते. एकदा फिरून घेतलं ना तरी ही छान मस्त अशी चटणी होते. ही चटणी लगेच आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणी वाटीमध्ये काढल्यानंतर तिला ना एक छान असा तडका देऊन घ्यायचा आहे. तर चटणीला तडका देण्यासाठी मी फक्त जिरे आणि मोहरीचा वापर केला होता. तुमच्याकडे जर हिंग असेल तर यामध्ये नक्की थोडासा हिंग टाका. जिरे, मोहरी आणि हिंग याने छान असा तडका बसतो चटणीला आणि खूप खमंग अशी यामध्ये टेस्ट येते. मिठाचे प्रमाण चुकवू नका. मिठाचे प्रमाण अगदी बरोबर टाका, म्हणजे चटणी खायला खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागेल. एवढ्यात काय झालंय, माझा फोन खराब झालेला आहे, म्हणून मला व्हिडिओ टाकताच येत नाहीत. अ, कधी-मधी जर कोणाचा फोन थोड्या वेळासाठी जर घरात असेल आणि त्यावेळेला जर रेसिपीसाठी काही उपलब्ध असेल तरच मला सध्या शूट करता येत आहे, अन्यथा मला शूटच करता येत नाही. त्यामुळे सध्या माझे व्हिडिओ येणं जवळ बंदच झालं आहे. तरीही मी थोडा प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी मी मस्त अशी जी फोडणी आहे ना, ती टाकून घेतली आहे आणि फोडणी टाकल्यानंतर आपल्याला ही चटणी मस्त अशी हलवून घ्यायची आहे. चटणी जेव्हा आपण फोडणी टाकतो ना, तेव्हा खूप मस्त असा या चटणीचा सुगंध येतो आणि खूप भारी असं वाटतं. फोडणीमध्ये जे जिरे आपण घातले आहेत ना, ते कच्चेही राहायला नकोत आणि जास्त काळेही पडायला नकोत. अगदी मीडियम तडका आपल्याला देऊन घ्यायचा आहे, म्हणजे चटणीला जो स्वाद आहे ना, तो भारी असा येतो. भाजी आणि भाकरी मी पहिलेच बनवून घेतलं होतं आणि नंतर मग आता चटणी बनवून घेतली. अगदी साधं सिंपल असं जेवण करणं सध्या चालू आहे. बाकीच्या कामाचा भरपूर असा लोड आहे. मी वाळवणाचे पदार्थ करते आणि ते सेल करते, म्हणूनही मला रेसिपी शूट करायला सध्या वेळ असा मिळत नाही आणि फोनही खराब झालेला आहे. मुलीच्या फोनवरून क्लिअरिटी येत नाही. जर कुणी घरी आलं अचानक तर त्यांच्या फोनवरून मी व्हिडिओ शूट करते आणि मग ते मुलीच्या फोनमध्ये ट्रान्सफर करते. अशा प्रकारे सध्या माझं काम चालू आहे. फोन नीट झाला की रेग्युलर माझे व्हिडिओ येत जातील. रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.